ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने व सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेली या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण द्वितीय अध्यायातील 127 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत. सलिली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे की जय. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की या श्लोकावर नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतस त्वन्योस्तत्वदर्शिभिः. या श्लोकावर चिंतन करत असताना आपण या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती या ओवीपर्यंत आपण चिंतन केलं होतं. तर संत जे असतात, मी काल म्हटलो सुद्धा की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. उपाधीच्या वेगळे त्यांचं जीवन असतं आणि जे तत्वज्ञ संत आहे, ज्याने तत्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, ते तत्वज्ञ संत जे काही या उपाधीमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला स्वीकारतात, उपाधीला स्वीकारत नाही. उपाधी ही बंधनाला दुःखाला कारणीभूत असते आणि म्हणून संतांना माहिती आहे की उपाधी दुःखाला बंधनाला कारणीभूत आहे. म्हणून संत हे उपाधीचा त्याग करून उपाधीमधील जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याचा स्वीकार करत असतात. आता माऊलीने या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं, सलिली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे की जे. ज्या पद्धतीने सांगतात की सलिली पै जैसे, की जसं दूध आणि पाणी एकरूप आहे आणि दूध आणि पाणी एकरूप आहे, ते एकत्र मिसळलेले आहे. हे जर आपल्याला वेगळं करायचं असेल तर आपल्याला ते करता येणार नाही. परंतु जो राजहंस आहे तो राजहंस मात्र दूध आणि पाणी एकत्र जरी असेल तरी त्या पाणी आणि दुधातील फक्त तो दूधच सेवन करेल, पाणी मात्र तो सेवन करणार नाही. त्या पद्धतीने हे जगत जे आहे, हे जगत दूध आणि पाण्यासारखं जरी मिश्रित असं वाटत असलं, या जगतामध्ये हा जो काही संसार आहे, ही जी काही उपाधी आहे ही सुद्धा आहे आणि चैतन्य सुद्धा आहे. हे जरी भासायला वास्तविक पाहिलं तर सगळीकडे चैतन्यच आहे, जन नोहे अवघे जनार्दन. परंतु तरीही सुद्धा मायेने जे काही आपल्याला भासतं आहे, दिसतं आहे, त्या पद्धतीने संत मात्र त्या उपाधीला वेगळं करतात, उपाधीपासून वेगळे राहतात आणि त्यामधील जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा स्वीकार करत असतात. माऊली पुन्हा उदाहरण देऊन सांगतात की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखळ निवडती केवळ बुद्धिमंत. पुन्हा माऊली सांगतात की ज्या पद्धतीने की जो सुवर्ण जाणकार असतो तो लोक अग्नीच्या साह्याने हिनकस धातू दूर करून केवळ शुद्ध सोनं ज्याप्रमाणे निवडून काढतात, ज्या पद्धतीने शुद्ध जे काही सोनं आहे, अरे सोनाराकडे जर तुम्ही गेले
तर सोनाराकडं तुम्ही तुमचं सोनं घेऊन गेलं तर त्यानंतर सोनार त्याला तापवतो आणि तापवल्यानंतर मग त्यातील जे हिनकस आहे ते हिनकसला बाजूला करतो आणि जे त्यातील खरं सोनं आहे, शुद्ध सोनं आहे, त्या शुद्ध सोन्याला बाजूला करतो. हिनकस बाजूला करतो आणि शुद्ध सोन्याला बाजूला करतो. त्या पद्धतीने जे तत्वज्ञ संत आहे ते या संसारातील उपाधीला वेगळं करतात आणि या संसारातील जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याला वेगळं करतात आणि चैतन्याचा स्वीकार करतात आणि उपाधीचा त्याग करतात. म्हणून हे जे काही उपाधी आहे संसारामध्ये, जे तुम्हाला आम्हाला जे काही दिसतं आहे, भासतं आहे, जे काही ही माया आपल्याला लावून दिलेली आहे, या मायेतून बाहेर काढण्याचं काम जर कोण करू शकतं तर ते आपल्याला तत्वज्ञ संत करू शकतात. म्हणून अशा तत्वज्ञ संतांचा आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांची जवळकी आपण साधली पाहिजे. आणि माऊली आणखी सांगतात, ना तरी जाणीवेचे आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ज्या पद्धतीने चतुरपणाने दही घुसळणं शेवटी जसे लोणी निघालेले दिसून येते. अरे दह्यामध्ये काय असतं? लोणी असतं. पण लोणी जर तुम्हाला पाहायचं असेल तर लोण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला दह्याचं घुसळण करावं लागेल. आणि दुधाचं दही झालं, विरजल्यानंतर दुधाचं काय होतं? दही होतं. पण याच दह्यामध्ये लोणी सुद्धा असतं आणि लोण्याचंच पुढं काय होतं? तुंप होतं. मग याच दह्यामध्ये जे लोणी आहे, तुम्हाला जर लोणी शोधायचं असेल तर काय करावं लागेल? घुसळण करावी लागेल, मंथन करावं लागेल. आणि मंथन केल्यानंतर, घुसळण केल्यानंतर मग मात्र त्यातून तुम्हाला काय मिळेल? तर लोणी मिळेल. पण त्यासाठी जी घुसळण करावी लागेल, मंथन करावं लागेल आणि मग त्यातून जे लोणी बाजूला होईल आणि त्यातून ताक बाजूला होईल. म्हणजे ताक जे आहे ते आसाराचं स्वरूप आहे आणि लोणी जे आहे ते साराचं स्वरूप आहे. तर आणखी माऊली उदाहरण देऊन सांगतात, कारण माऊली ज्ञानोबा एक एक सिद्धांत पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं काय समाजासमोर मांडले आहे की या समाजाला आपण जे काही सांगतो ते कळावं. कारण कोणताही सिद्धांत असेल, तो सिद्धांत जर पटवून द्यायचा असेल तर त्यामध्ये दृष्टांताची भूमिका फार महत्त्वाची असते. म्हणून सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत दिला जातो. माऊलींतर ज्ञानेश्वरीमध्ये या दृष्टांतांचा डोंगर उभा केलेला आहे. पुन्हा माऊली सांगतात की भूस बीज एकवट उपनितार आहे घनवट ते उडे ते फलकट जाणू आले. की जसं भूस आणि बीज, अरे तूर ठोकल्यानंतर तुरीमध्ये काय असतं? बीज सुद्धा असतं आणि भूस सुद्धा असतं. सोयाबीनमध्ये भूस म्हणजे भूस सुद्धा असतं आणि बीज सुद्धा असतं. आपल्या भागामध्ये त्याला कुटार म्हणतात, काही ठिकाणी भूस म्हणतात. तर भूस आणि बीज एकत्र असतात. करडी ज्यावेळेस तुम्ही ठोकता त्या करडीमध्ये भूस आणि बीज एकत्र असतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते उपणता आणि उपणल्यानंतर त्यामधील जे काही टकरा आहे, टरफल आहे, भूस आहे, जे काही कुटार आहे ते वेगळ्या साईडला पडतं आणि जे बीज आहे ते वेगळ्या साईडला पडतं. त्यातील जे काही बीज आहे त्या बीजाचा आपण स्वीकार करत असतो आणि जे भूस आहे त्या भूसाचा आपण त्याग करत असतो. कारण आपल्याला माहिती आहे ती भूस काहीच कामाचं नाही. म्हणून आपण काय करतो? त्या भूसाचा त्याग करतो आणि बीजाचा स्वीकार करत असतो. त्या पद्धतीने जे तत्वज्ञ संत असतात ते तत्वज्ञ संत या उपाधीमधील जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा स्वीकार करत असतात आणि उपाधीचा त्याग करत असतात. कारण उपाधी ही तुम्हाला बंधनाला कारणीभूत आहे, उपाधी तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे, उपाधीमुळेच तुम्हाला दुःख होणार आहे. म्हणून ही जी उपाधी आहे त्या उपाधीपासून साधू संत दूर राहतात आणि आपण उपाधीला धारण करतो. अरे उपाधीला धारण करतो म्हणजे काय? अरे आपण हे घर दार इस्टेट मुलं बाळं प्रॉपर्टी हे सगळे माझे 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 आपण म्हणत राहतो. हे सगळं माझं आहे. अरे ही आई माझी आहे आणि हे घर माझं आहे, माझं गाव माझं आहे की नाही? म्हणून काय तिकडे ओढ लागते की नाही जायची? अरे घराकडे जायची ओढ लागते का नाही? अरे संत जे असतात ते संत या सगळ्या जगातील प्रत्येक घराला आपलं घर म्हणतात. हे विश्वाची माझे घर. आणि आपण एवढा संकुचित विचार करतो की आपलं चार भिंती
भीतीचं जे घर आहे त्या घराला आपण आपलं घर समजतो आणि संत या जगाला आपलं घर समजतात. अरे आपण ज्या 4 खोल्या बांधलेल्या आहेत त्या 4 खोल्यालाच आपलं स्वतःचं अस्तित्व मानतो. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे म्हणतो. म्हणून अशा पद्धतीचा आपण उपाधीचा काय करतो, स्वीकार करतो. आणि उपाधीला ग्रहण करून, उपाधीचा स्वीकार करून आपल्याला काय होतं, दुःखच होतं. अरे एखादा घरातील आपला सदस्य निघून गेला, तर सदस्य निघून गेल्यानंतर आपण त्याला आपलं समजलेलं असतं म्हणून आपल्याला त्याच्यापासून दुःख होतं. अरे असं म्हणतात की शेजारचं कुत्रं जर मेलं तर आपल्याला दुःख होत नाही, परंतु आपलं जर कुत्रं मेलं तर आपल्याला दुःख होतं. का? तर आपण त्याच्याशी आपलं तादात्म्य जोडलेलं असतं, आपण आपलं त्याच्याशी संबंध जोडलेला असतो, आपण त्याला आपलं म्हणलेलं असतं. आणि आपलं म्हणणं हीच खऱ्या अर्थानं उपाधी आहे. ज्या दिवशी तुम्ही आपलेपणा सोडून द्याल, ज्यावेळेस तुमच्या ठिकाणी मी 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 मीच्या ऐवजी तू 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 हा भाव येईल. हे देवा, मी करणारा नाही, मी करता नाही, माझ्यामुळं होत नाही, हे सगळं तुझ्यामुळं, तू करता आहे, तू करून घेणार आहे, तुझ्यामुळं सगळं होतं. अशा पद्धतीचा भाव ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये येईल त्यावेळेस समजायचं की तुम्ही उपाधीच्या वेगळे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली सांगतात की भूस बीज एकवट उपनिता राहे गणवटी उडे ते फलकट जाणू आले. अरे जे उडालं ते फलकट आहे. फलकट म्हणजे काय? संसार. फलकट होतो संसार, येथे सार भगवंत. संसार कसा आहे? फलकट आहे. संसार कसा आहे? असार आहे. संसार कसा आहे? दुःख रूप आहे. संसार कसा आहे? दुःखाला प्रसवणार आहे. म्हणून संसारामध्ये तुम्हाला दुःखच मिळणार आहे. तुम्ही जर फलकट घेतलं तर तुम्हाला काय मिळणार? दुःखच मिळणार आहे. म्हणून संसाराचं स्वरूप तुकाराम महाराजांनी बी सांगितलं की फलकट तो संसार, येथे सार भगवंत. संसार फलकट आहे आणि या फलकट संसारापासून माणसाला कधीही सुख समाधान मिळू शकत नाही. तुम्हाला जर सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल तर त्या ईश्वराला प्राप्त करावं लागेल. संसाराचा त्याग करावा. अरे संसाराचा त्याग करावा लागेल म्हणजे कशाचा त्याग करावा? अरे आपल्या अंतःकरणामध्ये जी संसार आसक्ती आहे त्या संसार आसक्तीचा त्याग करावा लागेल. संसाराचा त्याग करायचा म्हणजे घरादाराचा त्याग करायचा असं नाही. की ज्याला आपण माझं 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 म्हटलं आहे, ज्याला आपण माझं म्हणून त्यामध्ये आपण स्वतःचं जे अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे त्या अस्तित्वाला सोडायचं आहे आणि जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे असं मानायचं आहे. माऊली पुन्हा सांगतात की तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सह सांडवेले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी असी. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहज सांडवले. अरे विचारता म्हणजे अरे जर आपण विचारांती विचार आपण त्याचा जर केला तर आपल्या एक लक्षात येऊन जाईल काय की हा जो काही प्रपंच आहे हा प्रपंच कसा आहे? अनित्य आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल? सूक्ष्म विचार करावा लागेल, त्यासाठी चिंतन करावं लागेल, त्यासाठी मनन करावं लागेल, त्यासाठी निधिध्यासन करावं लागेल. अरे साधू संतांनी जो आम्हाला उपदेश केला आहे, संत तुकाराम महाराजांनी आमच्यासाठी जे काही अभंगाचा गाथा निर्माण करून ठेवला आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्यासाठी जे काही हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 सारखे ग्रंथ उपलब्ध करून दिले आहे. अरे संत नामदेव महाराजांनी आपल्यासाठी जे काही अभंग निर्माण करून दिले आहे, संत एकनाथ महाराजांनी जे काही आपल्यासाठी भागवत निर्माण करून दिलं आहे, हे सगळं मराठी साहित्य हे आपल्या उन्नतीसाठी या संतांनी आपल्यासाठी निर्माण करून दिलं आहे की आपली उन्नती व्हावी. परंतु उन्नती केव्हा घडेल? ज्यावेळेस आपण त्याच्यावर विचार करू, ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने त्याचं चिंतन करू, ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने सूक्ष्मतेने मनन निधिध्यासन करू. केवळ श्रवणाने भागणार नाही. अरे श्रवण तर सगळेच करतात, ज्याला कान आहे तो तर ऐकतोच आहे, परंतु श्रवण करून जमणार नाही. श्रवण केल्यानंतर मनन सुद्धा करावं लागेल. मनन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. अरे मनन जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल काय की मननांती निधिध्यासन, आणि लक्षात येईल की बाबा हा जो प्रपंच आहे हा प्रपंच कसा आहे तर आसार आहे, आणि आसार आहे ह्या ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तो प्रपंच सहज सांडवेल. काय सहज सांडवेल म्हणजे सहज त्या प्रपंचाचं निरसन होऊन जाईल. अरे ज्या पद्धतीने माऊली ज्ञानेश्वरीमध्येच एक ओवी सांगतात की बाबा एखादा व्यक्ती भुकेला असेल, अनेक दिवसाचा तो उपाशी असेल, परंतु
जर त्या व्यक्तीला जेवण दिलं आणि त्या जेवणामध्ये विष कालवले आहे असं जर त्याला कळालं तर तो व्यक्ती ज्या पद्धतीने त्या ताटाचा त्याग करतो, माऊली ज्ञानोबा त्यासाठी ओवी देतात, जे विषय रांधली रस सोय, जे जेवणारा ठावे होय, तो ताटची सांडोनी जाय जयापरी. ज्या पद्धतीने ताटामध्ये काय विष कालवलेलं आहे, काय कालवलं आहे, विष कालवलं आहे, हे जसं त्या जेवणाऱ्या व्यक्तीला समजतं, तो कितीही भुकेला असू द्या, 8 दिवसाचा उपाशी असू द्या, पण त्याला जर समजलं की या ताटामध्ये विष आहे आणि या विषाचा परिणाम आपला मृत्यू आहे, आणि हे समजल्यानंतर निश्चित तो काय करेल तर त्या ताटाचा त्याग करेल, जेवण नाही करणार. तो असा विचार करणार नाही की मी आता चला बघ थोडं खाऊनच घेऊ, कारण त्याला माहिती आहे याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, मृत्यू मिळणार आहे. तसं त्या पद्धतीने जर विचार केला तर विचार केल्यानंतर मग प्रपंच जो आहे तुमच्या जीवनातून सहज सांडवेल आणि मग तत्वता तत्व उरेल ज्ञानी असी. जो ज्ञानी आहे त्यांना एक तत्व उरेल, तत्व म्हणजे त्या परमात्म्याचं ज्ञान. अरे आपण त्या ज्याच्यासाठी आपलं हे आयुष्य, ज्याच्यासाठी आपलं हे शरीर, ज्याच्यासाठी आपल्याला जन्म भेटला आहे, त्या भगवंताचा आपण या जन्मामध्ये काय केलं पाहिजे, प्राप्ती केली पाहिजे. पण ती प्राप्ती केव्हा घडेल, सद्गुरूच्या सानिध्यामध्ये. ज्ञान केव्हा प्राप्त होईल, सद्गुरूच्या सानिध्यामध्ये. ज्ञान केव्हा प्राप्त होईल, संताच्या सानिध्यामध्ये. विवेक केव्हा प्राप्त होईल, संताच्या सानिध्यामध्ये. कारण संत तिथे विवेक असण्याची गा. अरे विवेक जर पाहिजेत असेल तर संताचं सानिध्य महत्वाचं आहे. म्हणून तैसे विचारता निरसले तो प्रपंच सहज सांडवेल, मग तत्वता तत्वरेल ज्ञानी असे. मग तेच तत्व शिल्लक राहील. कोणतं, एक चैतन्य जे आहे ते चैतन्यच त्याला सगळीकडे समजेल किंवा सगळीकडे अनुभवायला येईल. अरे जो ज्ञानी असतो तो ज्ञानी आपली भूमिका या पद्धतीने मांडतो की बाबा हे जगत जे आहे ते अनित्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे. परंतु एखादा भक्त असेल, त्याने नाही तत्वज्ञानाचा अभ्यास केला, परंतु तरीही त्या भक्ताची अशी अवस्था होऊन जाते की बाबा हे जी सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी, हे सगळं भगवतमय आहे. अरे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग एक तर या प्रपंचाला तुम्ही अनित्य समजा, नाहीतर दुसरी गोष्ट मग या प्रपंचाला तुम्ही भगवतमय समजा, भगवत स्वरूप समजा. भगवत स्वरूप जर तुम्ही या प्रपंचाला समजसाल तर निश्चित तुम्हाला तुमची या प्रपंचामध्ये आसक्ती राहणार नाही. निश्चित तुम्ही या प्रपंचाच्या बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली पुन्हा सांगतात, म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कृष दोही देखिला असे. म्हणून जो अनित्य प्रपंच आहे त्याचं कधीही अस्तित्व नसतं, कारण सत आणि असत दोहीचा निष्कर्ष त्याने जाणलेला असतो. जो ज्ञानी असतो त्यांच्या जीवनामध्ये या अनित्य प्रपंचाचं कधीही अस्तित्व नसतं, कारण दोन्हीचा निष्कर्ष त्याने काढलेला असतो. निष्कर्ष काय काढलेला असतो, निष्कर्ष म्हणजे की त्यांना माहिती असतं की हा जो प्रपंच आहे या प्रपंचापासून आपल्याला काय मिळणार आहे आणि परमार्थापासून काय मिळणार आहे. अरे प्रपंचतः नेहमी दुःखाला प्रसवणारा आहे, प्रपंच नेहमी तुम्हा आम्हाला दुःख देणार आहे. अरे आतापर्यंत दुःख देत आला आणि इथून पुढे सुद्धा देत राहणार आहे. म्हणून प्रपंचामधील जी अस्तिक्य बुद्धी आहे, जी अहमपणाची बुद्धी आहे, जी अहमतेची जी बुद्धी आहे, त्याच्या बाहेर निघावं लागल. माऊली म्हणतात, तैसे अहम ममतेची लवड सवडी मातीन पवतीची बापुडे, जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. अरे अहम ममतेची लवड सवडी, जो अहमपणे अहम आणि ममतेला धारण करतो त्याला कधीही तो या पहिल्या तीरावर किंवा या भवसागरातून दूर पार होऊ शकत नाही. जो नेहमी मी करता आहे, मी करणार आहे, माझ्यामुळं होतं अशा पद्धतीची जो भाषा वापरतो, मीच करता आहे आणि मीच करणार आहे अशा पद्धतीने तो वागतो, त्याच्यापासून कधीही माऊली सांगतात त्याला कधीही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. पुन्हा भगवंत अर्जुनाला काय सांगणार आहे ते एकदा आपण बघू. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, विनाशमव्ययस्यास्य
न कश्चित कर्तुमर्हति। अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं। अरे ज्याने हे सर्व विश्व व्यापलेलं आहे ते अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशी तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही। भगवंत अर्जुनाला सांगत आहे की जे अविनाशी तत्व आहे त्या अविनाशी तत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही। त्या अविनाशी तत्वाचा कोणी नाश करू शकतं का? कोणीही नाश करू शकत नाही। अविनाशी तू तत विद्धी येन, म्हणजे अविनाशी तर त्याला जाण ज्याच्याद्वारे इदम हा सर्वम संपूर्ण संसार ततम व्याप्त आहे, अस्य या अव्ययस्य अविनाशी विनाशम विनाश कश्चित कोणीही कर्तुम करू अर्हती शकत नाही। अरे अविनाशी तू तद्विधी की अरे हा जो काही परमात्मा आहे किंवा जे तत्व आहे ते तत्व कसं आहे? अविनाशी आहे आणि त्या तत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही आणि एवढं सामर्थ्यही कोणामध्ये नाही की त्या तत्वाचा तो नाश करू शकेल। हे अर्जुनाला भगवंत सांगत आहे तू पहिली गोष्ट हे समजून घे। काय समजून घे? की त्या तत्वाला तू समजून घे। जोपर्यंत ते तत्व तू समजणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुझी या प्रपंचातून निवृत्ती होणार नाही, किंवा तुझ्या ठिकाणी जो काही अहम ममतेचा जो काही पूर आलेला आहे, तू जे काही या सगळ्यांना सत्य समजत आहे आणि सत्य समजून त्या संबंधाने व्यवहार करत आहे हे मात्र योग्य नाही। पुढे हे जे काही आहे हे सगळं इदंत आहे। माऊली पुढे ओवी पण देतात, मग इदंतासी वाळले, पुढे ओवी दिलेली आहे। इदंतासी वाळले म्हणजे हा जो काही प्रपंच आहे, प्रपंच काय सांडवला पाहिजे, वाळला पाहिजे, संपला पाहिजे। म्हणून हे जे काही इदंत दिसणारे संपूर्ण संसारात जे परोक्ष तत्व, ते संसारात ते परोक्ष तत्वच व्याप्त आहे, परिपूर्ण आहे। वास्तविक जे परिपूर्ण आहे तेच आहे। अरे जे परिपूर्ण असतं तेच खरं असतं आणि अपरिपूर्ण असतं ते कधीही खरं असू शकत नाही। अरे संसार हा अपरिपूर्ण आहे, संसारामध्ये कधीही परिपूर्णता येऊ शकत नाही। एखाद्या माणसाला जर त्यांच्याकडे 10 एकर जमीन असेल तर त्याला असं वाटते 50 एकर व्हावी, 50 एकर असेल त्याला वाटते 100 एकर व्हावी। अरे 100 एकर जमीन असेल तर त्याला असं वाटते 200 एकर व्हावी। हाव काय? संसारात कधीही जी हाव आहे ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही। संसार असमाधानी आहे। संसारा माणसाला नेहमी काही ना काही भेटावंच असं वाटतं। त्याच्या जो करोडो रुपये जरी असले तरीही त्याला ते कमीच वाटतात, त्याला असं वाटते आणखीन यावेच, आणखीन मिळावेच, आणि म्हणून त्या पद्धतीने तो सारखा प्रयत्नरत असतो। म्हणून या संसारामध्ये परिपूर्ण जर काय असेल तर ते तत्व आहे, त्या तत्वाला जाणलं पाहिजे। आता माऊली याच्यावर फार चिंतन सांगतात की देखे सारासार विचारता भ्रांती ते पायी असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे। देखे सारासर विचारिता, सारासर विचार केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, काय? भ्रांती ते पाही असारता। अरे भ्रांती कशाला म्हणतात? भ्रांती याला म्हणतात की जे सत्य नसून जे सत्य भासतं त्याला भ्रांती म्हणतात। अरे सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर अचानक मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आहे आणि दोरी पडलेली असताना अचानक तुम्हाला त्या दोरीचं जो काही भास आहे तो सर्पाच्या रूपामध्ये झाला, आणि सर्पाच्या रूपामध्ये भास झाल्यामुळे तुम्हाला तो सर्प वाटला, आणि सर्प वाटल्यामुळे तुम्ही जसे घाबरून गेले। अरे घाबरून गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली, तर वास्तविक पाहिला तर तो जो सर्प आहे तो खरा आहे का? नाही। तो जो सर्प भासलेला आहे तो खरा नाही, तो सर्पच खोटा आहे। परंतु आपल्या ठिकाणी त्या सर्पाचा काय झाला? भ्रम निर्माण झाला, आणि भ्रम निर्माण झाला, आणि तो भ्रम निर्माण कशावर झाला? दोरीवर झाला। वास्तविक दोरीपासून भीती निर्माण होत नाही, त्या सर्पाच्या भ्रांतीपासून ही भीती निर्माण झाली। म्हणजे सर्प आहे अशा पद्धतीची जी काही प्रतीती अंतःकरणात निर्माण झाली त्याच्यापासून त्याला दुःख निर्माण झालं। वास्तविक सर्प त्या ठिकाणी नाही, वास्तविक दोरी पडलेली आहे,
परंतु तरीही सुद्धा तिथे त्या जो भ्रम आहे तो भ्रम त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरला. म्हणून माऊली म्हणतात, देखे सारासार विचारता भ्रांती ते पाहि असारता. आणि म्हणून भ्रांतीच ही खऱ्या अर्थानं आसारता आहे. आणि आसार तर शेवटी संसारच आहे. आसार खलू संसार दुःख रूपी मोहक. तरी सार ते स्वभावता नित्य जाणं. अरे सार काय असेल तर नित्य आहे. नित्य कशाला म्हटलं आहे? त्या परमात्म्याला. नित्य कशाला म्हटलं? त्या परमेश्वराला. जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तो कसा आहे? नित्य आहे. अरे जो कधीही नाश पावत नाही त्याला नित्य म्हणतात. आणि तुम्ही आम्ही सगळे नाश पावतो. तुमचं आमचं आयुष्य मर्यादा कालमर्यादा ठरलेली आहे. कोणाचं 50 वर्ष, कोणाचं 70 वर्ष, कोणाचं 80 वर्ष, कोणाचं 90 वर्ष, कोणाचं 100 वर्ष, कोणाचं 10 वर्ष, कोणाचं 20 वर्ष. अरे तुमचं आमचं सगळ्यांचं काय? एक कालमर्यादा ठरलेली आहे. एवढा काळ झाल्यानंतर आम्हाला तुम्हाला सगळ्यांना यामध्ये त्याग करावाच लागतो. या शरीराचा त्याग करावा लागतो. पण संत जे असतात किंवा संतांना माहिती असतं की बाबा हे शरीर तर नाशवान आहे, देह जाईल त्या काळोबा खाईल. त्यामुळे ते या आसाराला ग्रहण करत नाही तर ते साराला ग्रहण करतात. म्हणजे त्यातील चैतन्य आहे त्या चैतन्याला ते ग्रहण करत असतात. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. पुन्हा सांगतात की हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशा प्रकारचं काहीही चिन्ह नाहीत. अरे ही सृष्टी जी आहे ज्यांच्यापासून निर्माण झाली आहे त्याला म्हणतात नाम नाही, रूप नाही, आकार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज नाम नाही असं कसं म्हणता? तुम्ही तर म्हणता रामकृष्ण हरीचा जप करा, ओम नमो भगवते वासुदेवा जप करा, ओम नमो शिवायचा जप करा, असं तर तुम्हीच सांगता. मग त्याला नामच नाही तर मग त्याचा जप कसा करता येईल? अरे त्याला रूपच नाही तर तुम्ही तर म्हणता सावळे परब्रह्म आवडे या जीवा. अरे तुम्हीच म्हणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. मग त्याला रूपच नाही तर तुम्ही वर्णन कशाचं करतात? आकारच नाही तर तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं वर्णन करू सांगतात की त्या पद्धतीने मग कसं शक्य आहे की महाराज जर ते तत्व आहे त्या तत्वाला जर आकार नाही परंतु एक आहे की जरी त्या सृष्टीकर्त्याला, जरी त्या चैतन्याला, जरी त्या तत्वाला काय नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला रंग नाही, रूप नाही, ना वर्ण आहे. मग असा जो परमात्मा आहे की ज्यांच्याविषयी असं म्हणतात नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही, त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. वास्तविक आपण त्या परमात्म्याला नाव ठेवलं आहे कारण त्याची ओळख होण्यासाठी. वास्तविक त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, आपण त्याला आकाराला आणलं आहे. आपण आपल्या जी भक्ती आहे ती भक्ती प्रतीत करण्यासाठी आपण त्याला नाम रूप दिलेलं आहे. म्हणून माऊली सांग नाम ते तर नाम वर्ण आकार चिन्ह नाही. त्याला नाम वर्ण आकार हे चिन्ह नाही. ते ज्या नित्य परमेश्वराचं त्या परमात्म्याचं वर्णन माऊली करतात. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केलियाही घातू कदा नोहे. आणि असा जो परमात्मा आहे तो सर्व काळ सर्व व्यापक असून जन्म मरण रहित आहे आणि त्यांचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश करणं सुद्धा शक्य नाही. कधीही सुद्धा त्याचा नाश होऊ शकत नाही. अरे तुम्ही ठरवलं सुद्धा त्याला मारायचं तरी मारलं जाऊ शकत नाही. पुढे वर्ण येणारच आहे त्या अविनाशी तत्वाचं वर्णन करताना भगवंत सांगणारच आहे अर्जुनाला. तर त्या पद्धतीने त्याचा कधी घात केला जाऊ शकत नाही, त्याला कधी मारल्या जाऊ शकत नाही, त्याला कधी विजा पोचवल्या जाऊ शकत नाही, जो कदापि नाहीसा होऊ शकत नाही असा जो जन्मक्षयाती तू आणि असा परमात्मा जो आहे या परमात्म्याचं तू ग्रहण कर. अरे हे अर्जुन तर निमित्त आहे परंतु हे जे तत्वज्ञान भगवंताने सांगितलं आहे तुमच्या आमच्यासाठी सांगितलं आहे. अरे हे तत्वज्ञान माऊलीने जे सांगितलं आहे ते तुमच्या आमच्यासाठी सांगितलं आहे. म्हणून आपण याला ग्रहण केलं पाहिजे. आणि अनेक लोकांपर्यंत हे जे काही चिंतन आहे ज्ञानेश्वरी आहे, अरे ज्ञानेश्वरी स्वतःही वाचा आणि दुसऱ्याला वाचण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करा. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचाल, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन करसाल आणि चिंतन नाही तर तिचं ज्यावेळेस अनुभूती घेसाल त्यावेळेस निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान आल्याशिवाय राहू शकत नाही.
अरे बाकी कशानेही सुख आणि समाधान मिळणार नाही. जर सुख आणि समाधान जर पाहिजेत असेल तर या संतांनी जे तुम्हाला आम्हाला उपदेश केला आहे त्या उपदेशाचं आपण ग्रहण केलं पाहिजे. अशा पद्धतीने आजचे हे जे काही ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.